आदरणीय भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी साहेब यांनी शुक्रवारपर्यंत वेळ मागून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे यांनी या प्रकरणी स्वतः भुजबळ साहेबांच्या सूचनेनुसार लक्ष घातलं. संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी फोनवर बोलणं केलं आणि त्यांनी शुक्रवारपर्यंत वेळ मागितला. शुक्रवारपर्यंत त्यांच्या सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या आदरणीय दिलीप अण्णा असतील, आजचा हा विषय कॅबिनेटमध्ये पण भुजबळ साहेब घेणार आहे. त्यामुळे शुक्रवारी पर्यंत याचा काय शॉर्ट आउट होणार आहे, निकाल लागेल आणि आम्हाला न्याय देण्याचा ते प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन शुक्रवारपर्यंत सरण आंदोलन हे स्थगित केलेलं आहे. त्यामुळे जर शुक्रवारी आमच्या मागण्यांना सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही शनिवारी या ठिकाणी सरण तसंच ठेवणार आहे. आम्ही त्या सरणावर आम्ही स्वतः पेटून घेऊ आणि पुढं आंदोलन तीव्र करू, याची शासनाने दखल घ्यावी. आज इथे देवगावमध्ये पीक विमा कंपनी संदर्भात काही शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या. त्यांचं आंदोलन कालपासून सुरू होतं आणि त्या संदर्भात ते माझ्याशीही बोलत होते. आम्ही सर्व भुजबळ साहेबांशी बोललो. भुजबळ साहेबांनीही काल जिल्हाधिकारी साहेबांनाही सूचना केलेली होती. त्यानुसार काल ह्या सर्व शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांबरोबरही आणि कृषी अधिकाऱ्याबरोबरही बैठक झाली आणि त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न, पण काही काही त्रुटी त्यात आढळून आल्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी परत 2-3 दिवस यासाठी मागून घेतलेले आहे आणि मग आता ते पुढे शुक्रवारी त्याची बैठक लावलेली आहे. मला आदरणीय भुजबळ साहेबांनी या सर्व शेतकऱ्यांची इथं भेट घेण्यासाठी पाठवलं आणि मी त्यांना विनंती केली साहेबांच्या वतीनं, आणि शेतकऱ्यांनी आज आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि हा प्रश्न शुक्रवारच्या बैठकीमध्ये नक्कीच निकाली निघेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा वाटते. आज कॅबिनेटची बैठक आहे आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये साहेब दत्तामामा भरणे आणि त्या बैठकीमध्ये सर्वांशी ते चर्चा करणार आहे. त्या बैठकीमध्ये या विषयाला निश्चितच पुढे घेऊन जाणार.